अत्यंत दुर्दैवी बातमी आहे मराठी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी. आपण सकाळपासून या संदर्भातले आज सविस्तर डिटेल्स आणण्याचा प्रयत्न करतोय आणि या संदर्भात सध्याची एक सगळ्यात मोठी बातमी आहे. महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाला हादरवून ठेवणारी अत्यंत दुर्दैवी बातमी. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सुद्धा या विमान अपघातात मृत्यू झाल्याची वृत्त पीटीआयनं दिलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांकडून या संदर्भात अजूनही कुठलीही पोस्ट देण्यात आलेली नाही. मात्र सर्वच नेते आता बारामतीच्या दिशेनं धावलेले आहेत. अजित पवारांच्या विमानाचा मोठा अपघात झाल्याचं साधारण 500 फुटावरून हे विमान खाली कोसळलेलं आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या उंचीवरून ही विमान कोसळले असल्यामुळे या अपघाताची व्याप्ती मोठी असल्याचं पहिल्यापासून लक्षात आलेलं होतं. मात्र पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सुद्धा मृत्यू झाला असल्याचं कळतंय आणि त्यांच्या बरोबर असलेले विमानातले काही जण ते सुद्धा त्यांचाही मृत्यू झाला आणि एकूण मृतांची संख्या ही 6 असल्याचं कळतंय. मोठी बातमी आपण पाहतोय. या संदर्भात अजूनही त्यांच्या घरामधून किंवा जवळून कुठली पुष्टी दिलेली नाही. मात्र पीटीआयनं वृत्त दिलेलं आहे. अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय. एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीयासाठी अत्यंत हादरवून ठेवणारी ही बातमी आहे. अत्यंत हादरवून ठेवणारी ही बातमी आहे. मोठी दुर्दैवी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघातात त्यांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. आतापर्यंत अनेक राजकारणांचा अशा प्रकारे विमानामध्ये मृत्यू झालेला आहे. गुजरातमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विशेष रूपाने बघता मृत्यू झाल्याची बातमी आपण काही दिवसांपूर्वी पाहिली होती. तर अशा प्रकारे अनेक भारतीय राजकारणांचा विमान अपघातात आतापर्यंत मृत्यू झालाय आणि त्यामध्ये महाराष्ट्रातलं एक नाव आणखी जोडलं गेलंय, ते म्हणजे अजित पवारांचं. बारामतीकरांचं प्रचंड प्रेम खरं तर संपूर्ण पवार कुटुंबावर आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत झालेल्या फुटीनंतर सुद्धा मोठा समर्थक अजित पवारांसोबत होते. ही मृत्यूची बातमी निश्चितच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी ही बातमी आहे. सगळ्यात महाराष्ट्रासाठी आणि महत्त्वाचं नाव आहे. खरं तर नेहमीच मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिलेल्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदावर राहून अनेकदा रेकॉर्ड केलेला आहे आणि अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या परीक्षा सभासद सुरू होत आहेत आणि त्या दरम्यान त्यांच्या अपघाताची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे. अगदी कार्यकर्त्यापासून ते मोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत सगळ्यांमध्ये एकत्र राहीर सभांमध्ये वक्तव्यांमधून नेहमीच ताण स्पष्ट देणारे, टोळीला जाणारे आणि तितकेच धडाळ होणारे अजित पवार यांच्या मृत्यूची बातमी निश्चितच महाराष्ट्राला हळहळ करायला लावणारी आहे. बारामतीच्या जवळच विमान लँड होत असताना हा अपघात झालाय का असे अनेक जे जिल्हा परिषदा पंचायत समित्यांसाठी आजपासून प्रचार सुरू होणार होता. मुख्यमंत्री एका बाजूला निवडणुकांसाठी प्रचार सभा आज दिनांक होते. अजित पवारांच्या सुद्धा बारामती तालुक्यामध्ये आज जवळपास 4 प्रचार सभा होत्या आणि आपली पहिली प्रचार सभा सकाळी 9:30 वाजता होणार होती. मात्र त्यापूर्वीच पवारांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय. ही बातमी आहे. अजित पवारांचा मृत्यू झालेला आहे. अजित पवारांच्या विमानाचा अपघातात मृत्यू झालेला आहे. त्यांचं महाराष्ट्रात अत्यंत दुःखद बातमी आज सकाळी संपलेला पाहायला मिळतंय. अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आणि अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू या वृत्तसंस्थेला हे वृत्त दिलेलं आहे. बारामतीकडे सगळ्याच राजकीय नेत्यांनी आता धाव घेतलेली आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलं सुनेत्रा पवार यांच्या पत्नी और सध्या दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी होत्या. त्याचप्रमाणे सुप्रिया सुद्धा दिल्लीमध्ये होत्या आणि सगळेजण आता बारामतीकडे रवाना झालेले आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.